आपण पाहिलं होतं विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड भुजे हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. म्हणजे त्यांना मॅन ऑफ द सिरीजच्या कॅल्क्युलेशनसाठी अजून एक मॅच मिळणार आहे. चला मॅच चालू करा. आपण टाइम चालू झालेला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर्स. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय धीरज पाटील. सलामीची जोडी आपण पाहतोय मनोज भगत आणि शुभम कोळी. पहिला बॉल. वहाड संघाने टॉस जिंकला. चला चालू करा. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलं षटक घेऊन तेज तर्रार धीरज पाटील तयार. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं खडे खडे स्ट्रोक मनोज भगत यांच्या बॅट मधून येतोय. खणखणीत चौकार. शानदार सुरुवात. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. आणि पहिला स्ट्रोक यावेळेस मात्र मनोज भगत यांच्या बॅटमधून येत असताना समीर शेठ पाटील साहेब वहाड नगरीचे सरपंच साहेब त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ओ फटका फसला. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे परंतु वॅकेंट एरिया त्या ठिकाणी पोहोचला होता क्षेत्ररक्षक. कमाल धावला होता समीर त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. बघाशा मॅच मध्ये सुद्धा मनोज भगत यांनी अशीच काहीशी सुरुवात केली होती आक्रमक. पहिल्या 3 बॉल मध्ये विस्फोटक सुरुवातीसाठी ओळखले जातात. गेल्या कित्येक वर्ष आपण सातत्यानं पाहत आलोय. कोंबडभुजे संघासाठी अमूल्य असं योगदान दिले आजपर्यंत. 40+ खेळाडू परंतु आजही तोच दमखम पुढे आला होता. यावेळेस मात्र मनोज व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चॅलेंज केलंय ते बॉलर्सनं. बॉलिंग टीमनं रिव्ह्यूचा वापर केलाय. तिसरे पंच दीपक बोराडे सर आहेत. कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया पंचांच्या निर्णयाला आव्हान घेतलंय ते गोलंदाज धीरज पाटीलनं. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड. पाहूया निर्णय काय येतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल. रिव्ह्यू गमावलाय त्यामुळे यापुढे वहाड संघाला कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. रिव्ह्यू लॉस्ट. फुल टॉस आहे. कव्हर्सला धाडलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचलाय डीप कव्हर पर्यंत. तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल. फुल टॉस होता त्यामुळे जास्त टाइम करता आला नाही खरं तर. एक धाव येताना दिसली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 8 धावा. ओ यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून शुभम कोळीच्या बॅटमधून षटकार. सुपर डुपर फॉर्म मध्ये आहे शुभम कोळी. म्हटला तर सुपरस्टार फलंदाज या टीमचा ओळखला जातो. अशीच विस्फोटक खेळी करण्यासाठी लॉंग इनिंग साकारण्यासाठी. गतवर्षी ट्रॉम्ब्याच्या मैदानावर खरं तर या खेळाडूला बाईक मिळाली होती. मुंबईमधील स्पर्धा दीपक महेश्वरी यांच्या स्पर्धेमध्ये. ओ सुंदर स्क्वेअर ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग आहे. बॉल सरळ चाललाय तो पॉइंट बॉर्डर लाईनच्या दिशेनं. 4 धावांनी करता कमाल आहे. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. काय दर्जेदार फटका होता. शुभम हे शुभमच करू शकतो. खरं तर फार कठीण आहे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. खरं तर हे असे फटके फार कमी तुम्हाला पाहायला मिळतील. स्क्वेअर ड्राइव्ह हा एकतर दुर्मिळ फटका आहे. फार कमी फलंदाज हा फटका खेळू शकतात. बॉडी बॅलन्स पाठीमागच्या पायावर राहणं उभं. पहिल्यांदा पुढच्या पायावर दाब देणं. त्यानंतर परत टोवर घेऊन त्यानंतर स्क्वेअर ड्राइव्ह करणं. कव्हर ड्राइव्ह सोपं आहे परंतु स्क्वेअर ड्राइव्ह करणं फार कठीण आहे. आणि ही कला फार कमी फलंदाजांना अवगत आहे. त्यातलाच फटका पाहायला मिळाला.
आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल उंच आहे, संधी जरूर आहे, एकमेकांना कॉल देत आहे तिकडे, मात्र तू घ्यायचं की मी, आणि त्याच द्विधा मनस्थिती झाली आणि इकडे थांबवलाय पुन्हा एकदा. चान्स जरूर होती इकडे, गोल्डन चान्स मी तर म्हणेन, हा खेळसाठी जायला हवं होतं, कारण शुभम कोळीचा फटका फसला होता आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बॉलवर जाणं फार गरजेचं होतं. जयेशनं जायला हवं होतं, जयेशनं अगोदर हात दाखवला, त्याचा साथीदार तिकडे घनश्यामला. घनश्याम बराच दूर होता, टाइम अलर्ट आहे, 15 मिनिटं संपली तर एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल, हा नियम आहे या स्पर्धेचा, कोणती सबब ऐकून घेतली जाणार नाही. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाची धावसंख्या बिन बाद 20. धीरज पाटीलवर 20 धावा येणं, त्यामुळं ही थोडीशी धोक्याची घंटा आहे. मास्टर ऋषी नाईक आयशा 11 पुरस्कृत न्यू यंगस्टर वहाळ संघाची. घनश्याम पाटील आलाय, मागच्या मॅचमध्ये कमाल बॉलिंग केली होती या बॉलरनं. 9 धावा देताना 2 महत्वाचे फलंदाज बाद केले होते आणि तेच करावं लागेल आता सुद्धा नन्ना मुन्ना जादूगार घनश्याम पाटीलला. हा ड्रोन कॅमेरा आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर, संपूर्ण मैदानाच्या भोवती फिरतोय. दर्जेदार प्रक्षेपण सुरू आहे सध्याच्या घडीला tenniscricket.in माध्यमातून. संपूर्ण व्ह्यूज प्रत्येक काने कोपरे दाखवले जातात आणि त्याचमुळे tenniscricket.in 20 लाखाच्या जवळ जाऊन पोहोचले टेनिस क्रिकेट वाहिनी. ग्राउंड स्टंप्स हा बॉल, पहिलाच बॉल, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, मनोज यांचा फसलाय, डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. घनश्याम म्हटला की तुम्हाला लेग ब्रेक पाहायला मिळतील त्यांच्या गोलंदाजीमधून. ओ स्टंप लाईनच्या मागे येऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू धाडलाय. ओ चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. जयेशशी मगाशी जेलवर गेला नव्हता, परंतु यावेळेस रन्स वाचवल्यात त्यानं. शॉर्ट रन आहे तिकडे, अंपास यस, म्हणजे एकच जाऊ मिळेल, सिंगल ओनली. एवढ्या दूरवर चेंडू जाऊन सुद्धा एकच रन मिळाली. चांगली फिल्डिंग जयेश कडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धाव फलकावर आहे. कट करण्याचा प्रयत्न बॅकफूट वरून, बॉल टप्पा पडल्यानंतर वळतोय बाहेरच्या बाजूला आणि खासियत आहे या गोलंदाजाची, त्यामुळे याच्या अगेन्स्ट मात्र फटकेबाजी करणं थोडंसं कठीण होतं. बऱ्याच वेळा रिव्हर्स स्वीपचा वापर करतात फलंदाज, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं रिस्क असतो. पटकन एखाद्या चांगल्या फलंदाजाची विकेट जाण्याची भीती असते, त्यामुळे तो थोडंसं दडपण घनश्यामच्या अगेन्स्ट प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये असतं. आणखीन एक निर्धाव चेंडू, कमबॅक मात्र पाहायला मिळालाय. त्या स्पर्धेचे प्रणिते सचिन शेठ यांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे अमरजी पाटील वहाळ आणि वहाळ गावचे वकील साहेब ॲडव्होकेट जयेश करत, अर्थातच मिस्टर जग्गा यांना सुद्धा आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. स्वागत आहे. इकडे सुद्धा मिसक्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये घनश्याम टिपतोय झेल, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचा सलामीवीर कॅप्टन यावेळेस मनोज भगत मैदानाच्या बाहेर. करण कोळी तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. हे कमबॅक होणं फार गरजेचं होतं आणि तेच कमबॅक सध्याच्या घडीला मास्टर ऋषी नाईक आयशा 11 पुरस्कृत न्यू यंगस्टर वहाळ संघाचा गोलंदाज घनश्याम पाटील करत असताना आज या स्पर्धेची दुसरी रात्र आहे. काल उलवेनोड मधील संघ सुपर 6 मध्ये गेलाय आणि आजही उलवेनोड मधील संघ सुपर 6 मध्ये जाणार, कारण बाकी संघ राहिलेच नाहीत. सुंदर ड्राईव्ह आहे थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाईव्ह लगवण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषा पार, 4 धावांकरता चौकार. ड्राईव्ह पहा कव्हर्सला. करण कोळी आल्या चांगला फटका दाखवलाय
घरंगळत चालला होता. टायमिंग कमालीचं. क्षेत्ररक्षक जो होता स्वीपर कव्हरला पोहोचले होते, परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघून गेलाय. स्टॉप करता आला 6 चेंडू. 4 मिळाल्या या ओव्हरमध्ये. घनश्याम पाटीलच्या धावा आल्या त्या 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आहेत त्या 25. चला स्पीडअप करा प्लीज. चला लवकर. 15 मिनिटं संपली तर तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. वहाळ संघ थोडं घाई करा, कोणत्याही क्षणी अनाउन्समेंट होऊ शकते. आणि 20 मिनिटं सरकली तर आणखीन एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. लोवर फुल टॉस बॉल होता. कव्हर्सला थोडासा मिस्क्यूट झाला होता. फटका चान्स होती जरूर चेलची. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धाबा पूर्ण. दुहेरी धावांचं योगदान मिळत आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. थोडासा एरियल व्ह्यू आपण पाहतोय. कमाल प्रक्षेपण सुरू आहे या स्पर्धेचं. हॅट्स ऑफ. आपण आभार मानूया खरं तर आयोजकांचे की tenniscricket.in त्यांनी ही संधी दिली ही स्पर्धा कव्हर करण्याची. खूप सुंदर कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे संपूर्ण tenniscricket.in ची टीम, आमचे साहिल चव्हाण आहेत ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये. चांगला बॉल टप्पापर्यंत पुन्हा बाहेर निघतोय. श्रेयश आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर ड्रोन ऑपरेटर आमचे साईराज आहेत कोकणातले. नवीन कुमार आहेत आमचे मास्टर कॅमेरामन. जय विशाल रोहित खूप सुंदर कार्य करतात. यावेळेस थोडासा शॉट होता, कव्हर्सला धाडला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. थ्रो चांगलाय, कदाचित तिकडे परतावं लागेल. आणि यस तसंच घडतंय. दुसरी सफलता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागलाय मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाला. करण कोळी यावेळेस मात्र माघारी परतेल आणि 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज नौजल भोईर इन ॲट नंबर 4. नवीन येणारा फलंदाज नौजल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याला टिपलं जात आहे. अगदी त्याच्या डोक्यावर खरं तर ड्रोन कॅमेरा आहे आणि तिथून ही क्षणचित्र आपल्या टीव्ही स्क्रीनवर हे tenniscricket.in करू शकतो, बाकी कोणीही नाही हे आम्ही खात्रीनं सांगू शकतो. शॉट ऑफ लेंथ होता. खूप टप्प्याचा बॉल पूल केलाय. जाईल स्कोअर लेग मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता शुभमच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. डावाची सुरुवात सुद्धा षटकारानंच केली होती शुभमनं. मागच्याही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय. शुभम कोळी आतापर्यंत 300च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय. 7 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय. 34 धावा धावफलकावर मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाच्या. फुल टॉस आहे. पुढे जाऊन फुल टॉस घेतलाय. स्ट्रेट टू द मिड विकेट. विकेट डाऊन. मोठी सफलता. शुभम कोळी सापडलाय आणि इथून मात्र थोड्याफार धावा जरूर कमी होतील कारण अजून एक षटक बाकी होतं. ऑब्व्हियसली शुभमच्या जाण्यानं थोडासा फरक तर पडेल कोंबडभुजे संघाच्या धावफलकामध्ये. 21 धावांची खेळी साकारली. एक चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेलगत टिपला गेला. आणि तिसरी सफलता मनोज भगत, करण कोळी आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र शुभम मैदानाच्या बाहेर. 8 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान त्यानं दिलं आणि कोंबडभुजे संघाची धावसंख्या 3 गडी बाद 34 धावा. फक्त अक्षय बॉल टाकायला येईल ना बॉलर तो ऐसारा पाय हलवत जा मग तुला धावायला मिळेल. नवीन फलंदाज राज वस्ताव. शॉट ऑफ लेंथ होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा पूल मारला असता तरी सुद्धा कदाचित धावा येऊ शकल्या असत्या, परंतु अगोदरच प्री डिसाइडेड होतं. मनामध्ये ठरवूनच आला होता मला पहिला स्ट्रोक रिव्हर्स खेळायचा आहे
आणि हे षटक मात्र पाहूया. सुजल घरच या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. एक महत्वाची विकेट, एक रनआउट सुद्धा पाहायला मिळाला आणि थोडंसं कमबॅक केलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धीरज पाटीलच्या 20 धावा होत्या. त्यानंतर पाठीमागच्या 2 ओव्हर्समध्ये 14 धावा आल्यात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 34 धावा 3 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. थोडं स्पीडअप करा, 4थ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि हे फार महत्वाचं षटक असेल. आता या ओव्हरमध्ये नौजल भोईरला थोडंसं आक्रमण करावं लागेल. चांगले स्ट्रोक्स तो खेळू शकतो, मोठे उत्तुंग षटकार तो मारू शकतो, कारण शुभम नाही आता मात्र मैदानामध्ये, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये थोडासा डाव सांभाळावा लागेल. कारण पहिली जी सुरुवात मिळाली होती ना, सुरुवातीला मनोज भगत, शुभम कोळी यांच्याकडून कुठेतरी थोडासा स्कोअर संत झालाय. मागच्या 12 बॉलमध्ये धावा आपण पहिल्यांदा 14 आल्यात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. परंतु चौथं आणि अंतिम षटक घेऊन समीर नाईक मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. शॉट ऑफ लेंथ होता, इकडे मात्र निशांतच्या हातामधून निसटला हा चेंडू. डॉट बॉल. संधी चांगली होती पुल हुकचा फटका सजवण्याची, खरं तर हाफ ट्रॅकर होता, तो कळला नाही कदाचित नौजल भोईरला आणि हा बॉल पहिला निर्धाव खेळला. समीर नाईक, व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे, वेगवेगळ्या पद्धतीनं चेंडू टाकत असतो, मिश्रणयुक्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ओ यावेळेस चांगला फटका घेतलाय, बॅकफूट वरून पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार षटकार. वेल कंट्रोल पूल पाहायला मिळाला नौजल भोईरचा. षटकारानं खातं उघडेल, धावसंख्या 40 वर, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगला बॉल, फुल लेंथ खोलात टाकला होता समीर नाईकनं. नौजलकडे प्रत्युत्तर नव्हतं, निर्धाव निघून गेला. सरळ विकेट किपर निशांत यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, लॉंग ऑनला संधी आहे, चेल टिपलाय मिडॉन मध्ये येऊन. सेलिब्रेशन अनोखं समीर नाईकचं. एक षटकार 3 चेंडू डॉट आले, ज्याच्यामध्ये विकेट सुद्धा घेतली त्याने नौजलची. विनोद भगत थोडंसं उशिरानं दाखल झालाय शेवटच्या 2 चेंडूंसाठी. पाहूया, विनोद भगत म्हटला तरी हार्ड हिटर बॅटिंगसाठी ओळखला जातो. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ कडे पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो स्ट्रायकर एंडला झालाय. विनोद धावतोय आणि पोहोचलाय सुद्धा. रनिंग मध्ये विकेट स्मार्ट होती. बॅट्समन बघून झोपेत होतं. पार्थ आहे, झोपे कॅमेरे.
बीट केलं यावेळेस मात्र गोलंदाज समीर नाईकला. सुंदर बॉलिंग राहिले. शेवटच्या ओव्हरमध्ये फार मोठं नुकसान झालेलं नाहीये. एक षटकार जरूर आला परंतु 8च धावा दिल्यात त्या समीर नाईक या बॉलरनं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 42. एलईडी ऑपरेटर, एलईडी स्क्रीन ऑपरेटर आपण संपर्क करा स्टेजशी. यस, हा स्कोर कार्ड शुभम कोळी टॉप स्कोरर राहिला. 8 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान त्यानं दिलं. कारण 1 बॉलमध्ये 4, मनोज भगत 8 बॉलमध्ये 8, नवजल 6 धावांवर बाद झाला होता. चला लवकर बॉल चेक करा आणि आतमध्ये जा. आणि यानंतर शेवटची मॅच असेल आजच्या रात्रीमधील. टार्गेट 12चं होतं. थोडंसं 10-15 मिनटं इकडे तिकडे अंपायर्समुळे. कारण कसं आहे 4 वाजता जायची सवय आहे खरं. को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और दिघोडे 6:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. उद्या बरोबर 6:45 आपण पहिला सामना चालू करणार आहोत. आणि संघ मोठा छोटा असं काही नाही या स्पर्धेमध्ये. बामणडोंगरी असू द्या किंवा दिघोडे असू द्या, आला नाही तर संघ बाद केला जाईल डायरेक्टली. कारण ते पाहिले आम्ही मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एका संघाला लेट आला होता, त्यामुळे त्यांना डायरेक्ट बाद केलं होतं आणि डायरेक्ट बाय दिली होती समोरच्या टीमला. थोडेसे उशिरा आले इकडे, परंतु तोपर्यंत त्यांची वेळ हातामधून निघून गेली होती. तर बामणडोंगरी आणि दिघोडे समर्थक जर सामना पाहत असतील 6:30 पावणे 7 वाजता सामना चालू करणार आहोत. रिपोर्ट करा आपण. दुसरा सामना असेल CRI 11 RCC पेठ त्यांच्या विरोधामध्ये स्वर्णम 11 तुर्भे. 7:15 वाजेपर्यंत तुमचा सामना चालू होईल. त्यानंतर जरीमरी दाबा मुरबी त्यांच्या विरोधामध्ये गोठिवली 11 गोठिवली आणि त्यानंतर AK ब्रदर्स बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये मांडा टिटवाळा कल्याण
असंघ हे 8 संघ उद्याच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. स्वीप केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार 4 धावांकरता चौकार. लोवा फुल टॉस बॉल पिक केलाय. उचललाय बॉल लॉंग ऑनच्या वरतून. आदित्य भगत यांना 200 रुपये मिळाले असते, परंतु चांगला झेल त्याने टिपला. प्रयास कोळीच्या पॅटमधून येतो षटकार. पण हे झेल ग्राउंडच्या बाहेर घेण्यापेक्षा आतमध्ये असताना घेणं कधीही चांगलं, त्याचा फायदा होतो संघाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर विनोद भगत. पहिला चेंडू निर्धाव आला होता, परंतु तदनंतर मात्र विनोद भगतवर आक्रमण केलंय. एक चौकार, तदनंतर षटकार आलाय. प्रयास 43 धावांची गरज आहे. विनोदचा हा बॉल लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, वाडे शॉट. प्रयासच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका, मॅग्निफिशंट स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. फुल फेस ऑफ द बॅट. बॅट स्विंग सुद्धा कमाल होता आणि काय ड्राईव्ह केलाय, सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. क्लासिकल ड्राईव्ह. कोपर टीमचे कॅप्टन आपण पोहोचा टॉस बॉक्स मध्ये असून जमत नाही. जोपर्यंत तुम्ही दिसत नाही आयोजकांना तोपर्यंत टेन्शन असतं. 4-6-6 प्रयास कोई पहिल्या 4 बॉल मध्ये 16 धावा. फुल टॉस होता, यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु गल्लीमध्ये थांबवलाय, परंतु रन मिळेल त्या ठिकाणी. एक सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 17 नाव. 17 धावा धावफलकावर. विनोद 22 पाहिजे. 22 थंडीपासून बचाव व्हावा यासाठी अंपायरसाठी मस्तपैकी जॅकेट्स, जेणेकरून कोणती थंडी लागणार नाही त्याची पुरेपूर सुरक्षा घेतले आयोजक कुशल भगत यांनी. त्यामुळे खुश आहेत अंपायर्स. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र आणखीन एक धाव. वेगान धावला होता प्रयास, तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 18 धावा. पहिलं षटक विनोद भगत यांचं महागडं. 43 धावा करायच्यात या बॅच मध्ये आणि त्याच्यामध्ये 18 आल्यात, म्हणजेच काय तर 25 धावांची गरज असेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 18. भाऊ आर्यन जाऊ दे. राजला भाऊ बाहेर काढा जरा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येत आहेत 40+ मास्टर आहेत दिनेश उलवेकर. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. स्वीट टायमिंग. बॉलला पाठवलंय सरळ स्मशानभूमीमध्ये. 6 धावांकरता. वाघ आहे, फेमस झाला आता मात्र समीर.
थोडंसं ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न केला होता समीरनं. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला आता मात्र तब्बल 25 या आकड्यावर. 18 धावांची गरज आहे. अंपायर आपण पाहतोय दी बॉस नीरज राणावत सर. आणि ही जर्सी आयोजकांच्या वतीनं खरं तर जर्सी आणि वर जॅकेट सुंदर असं. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता प्रयासने. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघालाय. दिनेश शुलवेकर पहिलाच बॉलवर षटकार पडला होता परंतु त्यानंतर थोडंसं कमबॅक होतंय. 40+ मास्टर्स आहेत. कित्येक वर्ष खरं तर हे नाव कोंबडभुजे संघाकडून सातत्यानं आपण ऐकत आलो. हा मॅचमध्ये शुभम कोळीची पडलेली विकेट आणि तिथून झालेला कमी स्कोअर मी तर म्हणेन. अन्यथा तो क्रीजवर असता तर ही धावसंख्या 50च्या पुढे तर नक्कीच गेली असती. त्यामुळे कधी कधी छोटी छोट्या चुका सुद्धा महागड्याच्या ठरू शकतात. मघाशी सोडलेला झेल आपण पाहिला आणि एका संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. ओ स्कूप शॉट दिल स्कूप. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल सीमा पार 4. चुपला. तिलक रत्ने दिलशानची आठवण करून देणारा फटका. कमालीचं टायमिंग जुळवावं लागतं आणि नजर शेवटपर्यंत तुम्हाला चेंडूवर ठेवावी लागते जेव्हा असे अनऑर्थोडॉक्स तुम्ही खेळताय. परंतु फटका बसल्यानंतर एवढा आकर्षक वाटतो की लगेचच आपल्या चाहत्यांच्या खेळाडूंच्या स्टेटसवर तुम्हाला पाहायला मिळतंय रिव्हर्स फ्रॉम. व्हॉट अ शॉट. अक्षरशः झोपला तदनंतर बॉलला पाठवलंय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता कलात्मकता ठासून भरले या फलंदाजाकडे. चौफेर फटकेबाजी आहे. पार रिव्हर्स खेळला अक्षरशः झोपला आणि या धावा पहा. हे स्मशानभूमीचं रुपडं सुद्धा किती सुंदर दिसतंय रात्रीमध्ये. हे शेलगरकरांची मेहनत आहे. कोणाला जायची इच्छा असेल तर बघायला जाऊ शकता. हळूहळू आता मात्र धावसंख्येचा पाठलाग थोडासा यशस्वीतेनं होत असताना वहाळ संघाकडून स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या तब्बल 34 धावा. आमचे आणखीन एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक रोहित म्हात्रे यांना दाखवलं जाते टीव्हीवर. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. जे सगळे क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना प्रत्येकाचे चेहरे टिपले जातात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपले जात आहे. तनिषची पूर्ण गँग आहे. तनिष ग्रुप. राज एक बनव. बस्ताव आलाय. हो बस्तावचा हा चेंडू स्टंप लाईनच्या पाठीमागे येऊन पाठमोरा धाडलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4. चला खारकोपर संघ आता मंचावर या. तिथूनच हात करू नका आता कुठे असाल तिकडे. हा पहा कशा पद्धतीनं उचललाय. 4 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 38 या आकड्यावर. 5 धावांची गरज आहे. सलामीची जोडी कदाचित वहाळ संघाला विजय देते की काय. सध्याच्या कडेला तीच चाहूल लागले. आज उलवे रोडमधील आणखीन एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब आहे. कारण संघ जे उरलेत त्याच्यामध्ये न्यूयॉर्कचा वहाळ, मंगेशप्रती कोंबडभुजे, खारकोपर तीनही उलवे रोडमधील संघ आहेत. फक्त गव्हाण ग्रामपंचायत की वहाळ ग्रामपंचायत हा निर्णय होणं बाकी असेल. हो यावेळेस फ्रीच्या स्थान फ्लिक करायचं होतं. बॉल निघालाय तो सरळ फॉलो थ्रू मध्ये. राज बस्तावला विकेट मिळाले. पहिला गडी गारद होईल. यंगस्टर वहाळ संघाचा खूप चांगली बॅटिंग केली. प्रयास कोळी मैदानाच्या बाहेर 30 धावांचं योगदान दिलं 12 बॉलमध्ये. 4 चौकार 2 षटकाराच्या सहाय्यानं 30 धावा. सुपर बॅटिंग फ्रॉम प्रयास कोळी. मिस टायमिंग झाला. ऑन साईडला खेळण्यासाठी गेला होता 20च्या सहाय्यानं. परंतु पहा गोलंदाजीच्या दिशेनं हा उडालेला झेल.
5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राज बस्ताव हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणार का हेच पाहावं लागेल. स्विच हिटचा प्रयत्न, टायमिंग बिलकुल नाहीये. फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय बॉल, कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. या स्पर्धेचे सध्याच्या घडीला नियोजन संपूर्ण सांभाळतात कुशल भगत यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. अमरजी पाटील आहेत. हुक शॉट बॅकवर्ड स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक होता, झेल सुटलाय. सिंगल तर आले. सचिन शेठ गरत यांचे सुपुत्र तनिष शेठ गरत यांचा संपूर्ण मित्र परिवार आलेला आहे. त्या सगळ्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तनिष गरत यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपण या मंचावर. आपलं हार्दिक स्वागत. स्विच हिट केलाय, बॉलला पाठवलंय आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय न्यू यॉर्क बॉल संघानं. खारकोपर संघाचा कॅप्टन आपण लवकर या. यासाठीच खारकोपर संघ आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत होतो, परंतु ही सवय आपल्याकडे. मॅच संपल्यानंतर आम्ही हळूहळू येणार. चला खारकोपर टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये लवकर. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच